हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण डिस्कस करणार आहोत DPSP. ठीक आहे. जसं तुम्हाला माहिती आहे, आपण पॉलिटीची जी आहे सिरीज रन करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण एंटायर पॉलिटीचं डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. प्रत्येक लेसन आपण कव्हर करणार आहोत. याच्या आधी पण काही व्हिडिओज पोस्ट केले आहेत, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार, ते तुम्ही जाऊन बघू शकता. आणि सेकंड पॉईंट असा आहे की आपण हे जे डिस्कस करत आहोत ना, ते आपल्याला MPSC राज्यसेवेची जे मेन्स आहे, ठीक आहे, प्लस प्रिलिम्स आहे. ठीक आहे. मेन्स आणि प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रत्येक पॉईंट डिस्कस करत आहोत. त्याचबरोबर आपण माइंड मॅप पण प्रोव्हाइड करत आहोत. ठीक आहे. तर हे झालं आपलं सर्टन बेसिक ओव्हरव्ह्यू काय सुरू आहे या सिरीजमध्ये. तर याच्या आधी जे आहे, तुम्हाला मी जेव्हा फंडामेंटल राईट्स शिकवले होते ना, त्याच्या स्टार्टिंगलाच मी काही बेसिक स्ट्रक्चर सांगितलं होतं. त्यालाच मी एकदा रिवाईज करते, कारण की ते स्ट्रक्चर ना इनडायरेक्टली DPSPला लिंक आहे. तर काय असते बघा, जेव्हा पण कॉन्स्टिट्यूशनचं फॉर्मेशन झालं ना, तेव्हा स्टेट बनली. ठीक आहे. स्टेट आहे, त्याच्यामुळे सिटिझन्स पण आहेत स्टेटमध्ये. तर त्या टाइमला कॉन्स्टिट्यूशन मेकर्सच्या दिमागात असं आलं की बाबा, स्टेट्सनी काही प्रोव्हिजन जे आहे सिटिझनसाठी केलेले पाहिजे. तर त्यांनी असं काही प्रोव्हिजन केले जे लीगल आहेत. ठीक आहे. लीगल त्याचाच अर्थ असते की इन्फोर्सेबल इन कोर्ट ऑफ लॉ. इन्फोर्सेबल इन कोर्ट ऑफ लॉ त्याचाच अर्थ की सपोज काही राईट जे आहेत सिटिझनचे, ते प्रॉपरली इम्प्लिमेंट नाही केले स्टेटनी, की काही अडथळे आणले, त्याच्यासाठी जे आहे आपल्याला राईट अचीव करण्यासाठी सिटिझनकडे पॉवर आहे की ते कोर्टमध्ये जाऊन केस लढवू शकतात. ठीक आहे. त्यालाच आपण म्हणतो लीगल राईट, ऑर इन्फोर्सेबल इन कोर्ट ऑफ लॉ, ऑर जस्टिशेबल राईट. ठीक आहे. ते आता हे काय आहेत, हे आहेत आपले फंडामेंटल राईट्स. पण सर्टन प्रोव्हिजन जे आहेत स्टेटनी, म्हणजे नॉन लिगल राईट्स पण आणलेले आहेत. ते नॉन इन्फोर्सेबल इन कोर्ट ऑफ लॉ आहेत. आपण केस फाईल नाही करू शकत स्टेटच्या अगेन्स्टमध्ये. ठीक आहे. या केस या म्हणजे राईट्ससाठी, आणि ते नॉन जस्टिशेबल इन नेचर आहेत. ठीक आहे. तर हे कुठले राईट आहेत? हे आहेत आपले DPSP, ज्याच्याबद्दल आपण आता पाहणार आहोत. ठीक आहे. आता बघा, DPSP म्हणजे काय असते. आता DPSP ना बेसिकली सर्टन आयडियल्स असतात, जे स्टेट्सला लक्ष ठेवायला पाहिजे वाईल फ्रेमिंग सर्टन पॉलिसीज ॲज वेल ॲज सर्टन लॉज. ठीक आहे. हे असतात DPSP मध्ये. आणि आपण म्हणू शकतो की DPSP मध्ये ना, हे दे आर सर्टन कॉन्स्टिट्युशनल इन्स्ट्रक्शन. ठीक आहे. कॉन्स्टिट्युशनल इन्स्ट्रक्शन किंवा आपण म्हणू शकतो रिकमेंडेशन ऑप्शन टू द स्टेट. ठीक आहे. स्टेटला दिलेले काही रिकमेंडेशन आहेत इन लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह ॲज वेल ॲज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर. ठीक आहे. या तिन्ही मॅटर्समध्ये जे आहे स्टेटला सर्टन इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, तेच आपण DPSP मध्ये कन्सिडर करतो. आता जसं आपल्याला माहिती आहे की कॉन्स्टिट्यूशन जे आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशनला आपण एक बॉरोड कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. ठीक आहे. कारण की सर्टन प्रोव्हिजन आपण दुसऱ्या कंट्रीज करून बॉरो केलेले आहेत. तर DPSP आपण कुठून बॉरो केलेला आहे, तर कन्सेप्ट ऑफ DPSP जे आहे इज इन द स्पॅनिश कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. अँड फ्रॉम इट केम इन अ आयरिश कॉन्स्टिट्यूशन, आणि इथून जे आहे आपण घेतलेला आहे. ठीक आहे. तर हे झालं स्टॅटिक पॉईंट. हे आपल्याला जे आहे डायरेक्ट MCQ मध्ये फ्रेम होऊ शकते क्वेश्चन, म्हणून काही स्टॅटिक पॉईंट लक्षात ठेवा. आणि इथे काय दिलेलं आहे, पार्ट 4 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये DPSP येतात. ठीक आहे. इथे मेन्शन आहे कन्सेप्ट ऑफ DPSP इमर्ज फ्रॉम आर्टिकल 45 ऑफ अ आयरिश कॉन्स्टिट्यूशन. जो आयरिश कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल 45 आहे ना, तिथून तो हा DPSP प्रोव्हिजन आपण घेतलेला आहे. आता कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकल्स कुठले कुठले इन्क्लुडेड आहे पार्ट 4, किंवा आपण DPSP मध्ये म्हणू शकतो पार्ट 4 मध्ये आर्टिकल नंबर 36 to 51. ठीक आहे. हे सर्व आर्टिकल्स येतात DPSPच्या अंडरमध्ये. तर सर्वात पहिले बघू आपण आर्टिकल नंबर 36. आता आर्टिकल नंबर 36 मध्ये काय मेन्शन आहे, आर्टिकल नंबर 36 मध्ये मेन्शन आहे टर्म स्टेट्स. आणि स्टेट्स काय आहे हे आपण आधीच डिस्कस केलं होतं पार्ट 3 फंडामेंटल राईट आर्टिकल नंबर 12 मध्ये. ठीक आहे. तर आर्टिकल नंबर 12 मध्ये जे आपण स्टेटची डेफिनेशन बघितली होती, ते सेम आहे याच्यामध्ये पण. ठीक आहे. आर्टिकल नंबर 36 मध्ये सेम मिनिंग आहे, जे आपण फंडामेंटल राईट्स मध्ये डिस्कस केलेलं होतं. आणि मी तुम्हाला एक पॉईंट सांगणं विसरले, हे जे DPSP आहेत ना, ते सिमिलर किंवा आपण म्हणू शकतो रिसेंबल करतात एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आलं होतं. ठीक आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. ओके. 1935च्या ऍक्टमध्ये ना एक इन्स्ट्रुमेंट ऑफ
इन्स्ट्रक्शन म्हणून आलं होतं, ठीक आहे, इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन, याच्यासोबत ते रिसेंबल करतात, ठीक आहे. हे पण एक MCQ रिलेटेड पॉईंट बनू शकतो, म्हणून हे पॉईंट पण तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. हे झालं आपलं जे पॉईंट मी तुम्हाला सांगायचं होतं, ठीक आहे. आता आपण बघितलं 36 आर्टिकल बघितलं, स्टेटची डेफिनेशन येते त्याच्यामध्ये, ठीक आहे, जे सेम आहे ॲज मेन्शन इन द आर्टिकल नंबर 12. आता आहे आर्टिकल नंबर 37, स्टेट्स दॅट कशा प्रकारे अप्लिकेशन राहायला पाहिजे ऑफ अ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल. आता डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचं मेन एम काय आहे? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचं मेन एम आहे की एक सोशिओ इकॉनॉमिक जस्टिस जे आहे ते लोकांना मिळायला पाहिजे आणि आपला जो इंडिया आहे एक वेलफेअर स्टेट बनायला पाहिजे, ठीक आहे. तर हे झालं आपलं आर्टिकल नंबर 36 अँड आर्टिकल नंबर 37. आता वळूया आपण सेकंड नेक्स्ट पॉईंटकडे. तर बघा, जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे ना, त्याचे सर्टन फीचर्स किंवा आपण फंक्शन्स म्हणू शकतो, ते आपण आता डिस्कस करू. तर बघा काय असतं याच्यामध्ये, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी DPSP याच्यामधलं मेन एम आहे, आपण जसं सांगितलं की स्टेट्सला काही इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करतात की कशा प्रकारे पॉलिसीज बनवायला पाहिजे, ठीक आहे. तर पॉलिसी फॉर्मेशन, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन ॲज वेल एज अ पॉलिसी गव्हर्नमेंट पॉलिसीज, ठीक आहे. हे एक मेजर फीचर येऊन जाणार. त्याच्यानंतर आहे हे जे आहे DPSP, ते ना सप्लिमेंट करतात सर्टन टाईप ऑफ अ फंडामेंटल राईटला, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो दे ॲक्ट ॲज अ कॉम्प्लिमेंटरी राईट्स ॲज वेल ॲज दे कन्सिस्ट ऑफ सर्टन प्रोव्हिजन जी ह्युमन राईट्ससाठी इम्पॉर्टंट आहेत. आणि थर्ड पॉईंट बघितलं तर DPSPचा मेन एम आहे की ते सोशिओ इकॉनॉमिक जस्टिस जे आहे ते अचीव करायला पाहिजे, ठीक आहे. इक्विलिटी आणि फेअरनेस जे आहे प्रिन्सिपल राहायला पाहिजे आणि आपला जो इंडिया आहे एक वेलफेअर स्टेट जे आहे ते म्हणून ओळखलं पाहिजे. म्हणून DPSPचं मेन एम आहे सोशिओ इकॉनॉमिक जस्टिसला अचीव करणे. आता इथेच बघा, मी आत्ताच सांगितलं वेलफेअर ऑफ द पीपलकडे लक्ष देतात. खूप सारे प्रोव्हिजन DPSP मध्ये मेन्शन केलेले आहेत जे मी आता आपण डिस्कस करू काही स्लाइड्समध्ये, ठीक आहे. त्याच्यामध्ये पब्लिक हेल्थ रिलेटेड प्रोव्हिजन असो, एज्युकेशन रिलेटेड प्रोव्हिजन असो, ते सर्व प्रोव्हिजन जे आहे मेन्शन केलेले आहेत. आणि बघा हे DPSP मध्ये ना काही कोड ऑफ कंडक्ट, ठीक आहे, कोड ऑफ कंडक्ट किंवा कोड ऑफ इन्स्ट्रक्शन मेन्शन केलेले आहेत लेजिस्लेशन, एक्झिक्युटिव्ह ॲज वेल ॲज ज्युडिशरीसाठी, ठीक आहे. आणि लास्टमध्ये सर्वात इम्पॉर्टंट, DPSP दे आर नॉन जस्टिशिएबल इन नेचर, दे आर जस्ट ॲडवायझरी नेचरचे असतात आणि दे ॲक्ट ॲज अ गायडिंग प्रिन्सिपल, ठीक आहे. दे ॲक्ट ॲज अ गायडिंग प्रिन्सिपल फॉर अ स्टेट ॲज वेल ॲज फॉर सर्टन केसेसमध्ये ना ज्युडिशरीला इंटरप्रेट करण्यासाठी सर्टन लॉजला ते पण हेल्पफुल राहू शकतात. म्हणून त्याला आपण म्हणू शकतो गायडिंग प्रिन्सिपल आहेत आणि नॉन जस्टिशिएबल इन नेचर आहे, ठीक आहे, नॉन इन्फोर्सेबल इन एनी कोर्ट ऑफ अ लॉ. तर हे झाले आपले काही फीचर्स और काही फंक्शन्स ऑफ अ DPSP. आता बघा, इन जनरल ना जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहेत त्यांनी डायरेक्ट आपण म्हटलं की 36 आर्टिकलपासून सुरू होतात 51 पर्यंत. तर ना आपल्या अंडरस्टँडिंगसाठी ना किंवा कॉन्स्टिट्यूशन मेकरनी कुठल्याच प्रकारचं एक डिस्टिंग्विशन नाही केलेलं आहे DPSPला ऑन बेसिस ऑफ अ सर्टन क्रायटेरिया. पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी लक्ष्मीकांतमध्ये पण जे आहे क्रायटेरियामध्ये याला जे आहे DPSPला डिवाइड केले आहे. त्याच्यामधून एक येते सोशलिस्ट क्रायटेरिया, ठीक आहे. सोशलिस्ट प्रिन्सिपल काय आहे DPSP मधले, आणि त्याच्यानंतर सेकंड येते गांधीयन प्रिन्सिपल, आणि थर्ड येते लिबरल किंवा आपण म्हणू शकतो इंटेलेक्च्युअल प्रिन्सिपल. पण बघा ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये अशा टाईपचं कुठलंही कॅटेगरायझेशन दिलेलं नाही. तर हे तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा, जस्ट आपल्याला डिस्टिंग्विश करून दिलेलं आहे, ठीक आहे. ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठल्याच प्रकारचं असं क्लासिफिकेशन नाही आहे. हे फक्त आपल्याला जे आहे अंडरस्टँडिंग पर्पजसाठी जे आहे हे क्लासिफिकेशन दिलेलं आहे, ठीक आहे. तर हे एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही लक्षात घेऊन घ्या. आणि आता जे आहे याच क्लासिफिकेशनच्या बेसिसवर जे आहे आपण डिस्कस करूया प्रोव्हिजन, ठीक आहे. चला आता आपण वळूया डिस्कशनकडे. त्याचं आहे की सोशलिस्ट प्रिन्सिपल कुठले कुठले आहेत. तर बघा सोशलिस्ट प्रिन्सिपलमध्ये ना सर्वात पहिले येते आपला आर्टिकल नंबर 38. तर आर्टिकल नंबर 38 मध्ये काय मेन्शन आहे की स्टेट शुड प्रमोट वेलफेअर ऑफ द पीपल बाय इंट्रोड्युसिंग, ठीक आहे, सोशल प्लस इकॉनॉमिक ॲज वेल ॲज पॉलिटिकल जस्टिस, ठीक आहे. हे तिन्ही जस्टिसला जे आहेत अचीव करायला पाहिजे. त्याचबरोबर आपण म्हणू शकतो याच्यामध्ये टू मिनिमाइज करायचं इनइक्वॅलिटीला इन इन्कम, स्टेटस ॲज वेल एज फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायचे आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करायचे, ठीक आहे. हे येते आपल्या आर्टिकल नंबर 38 मध्ये. तर आपण बघा जेव्हा तुम्ही प्रियांबल वाचलं असेल तुम्हाला नोटीस झालं असेल हे सर्व पॉईंट्स जे आहेत मध्ये पण मेन्शन आहेत, ठीक आहे. सोशिओ इकॉनॉमिक पॉलिटिकल जस्टिस अचीव करणे,
ठीक आहे. इक्वल ऑपॉर्च्युनिटी अमॉंग ऑल, ठीक आहे, प्रिएम्बल मधलंच पॉईंट आहे. तर लक्षात ठेवायचं की आर्टिकल 38 समहाऊ रिलेटेड टू द प्रोव्हिजन जे प्रिएम्बल मध्ये मेन्शन आहे. ठीक आहे, हे झालं आपला आर्टिकल नंबर 38. तर बघा आर्टिकल नंबर 39. आता याच्यामध्ये काय आहे, सर्वात पहिले स्टेट जे आहे, बघा आता स्टेटला जे आहेत आपण म्हणू शकतो आयडियल्स आहे स्टेटचे आयडियल. तर स्टेटला सर्वात आधी एक आहे की दे शुड प्रोव्हाइड और दे मस्ट प्रोव्हाइड ॲड्युकेट लाईव्हलीहूड फॉर ऑल द सिटीजन. ठीक आहे, ॲड्युकेट लाईव्हलीहूड प्रोव्हाइड करायचं प्रत्येक सिटीजनला. ठीक आहे, हे येते आर्टिकल 39 मध्ये पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट आहे की जे आहे इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन राहायला पाहिजे वेल्थचा. ठीक आहे, वेल्थ डिस्ट्रीब्युशन जे आहे ते इक्विटेबल वेनी व्हायला पाहिजे. प्रत्येकाला जे आहे इक्वली आपण म्हणू शकतो इक्विटेबल इक्वेलिटीचा ॲक्सेस राहायला पाहिजे इन केस ऑफ अ डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ. थर्ड आहे त्याच्यामध्ये परत एक पॉईंट आहे, थर्ड पॉईंट. इथे काही पॉईंट मिस झाले आहेत, मी तुम्हाला साईडला लिहून सांगून देते की याच्यामध्ये थर्ड एक पॉईंट आहे असं की कन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ जे आहे ना त्याला अवॉइड करायचं. ठीक आहे, थर्ड पॉईंट आहे कन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थला आपण जे आहे ते प्रिव्हेंट करायचं. स्टेट शुड प्रिव्हेंट द कन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ. आणि नंतरचा पॉईंट आहे की प्रत्येक इक्वल कामासाठी इक्वल वेजेस राहायला पाहिजे किंवा इक्वल पे राहायला पाहिजे टू द मेन ॲज वेल ॲज टू फिमेल. ठीक आहे, फिमेल असो की मेल असो, सर ते सारखं काम करत असेल तर त्यांना सारखं पेमेंट राहायला पाहिजे. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे एक की प्रिझर्वेशन ऑफ द हेल्थ ॲज वेल ॲज स्ट्रेंथ ऑफ द वर्कर्स अँड प्रिव्हेंट द अब्यूज ऑफ अ चिल्ड्रन. ठीक आहे, हे येते आर्टिकल नंबर 39 मध्ये. ठीक आहे, प्रिझर्व करायची हेल्थ सिटीजनची, त्याचबरोबर स्ट्रेंथ ऑफ अ वर्कर ॲज वेल ॲज आपण म्हणू शकतो आपले चिल्ड्रन्स. ठीक आहे, त्यांना प्रिव्हेंट करायचं फ्रॉम द फोर्सेबल अब्यूज. हा एक पॉईंट झाला. आणि लास्ट पॉईंट आहे एफ की ऑपॉर्च्युनिटी द्यायची की एक हेल्दी डेव्हलपमेंट राहायला पाहिजे मुलांचं. ठीक आहे, हेल्दी डेव्हलपमेंटची ऑपॉर्च्युनिटी द्यायची चिल्ड्रनसाठी. तर हे सर्व पॉईंट येतात आर्टिकल नंबर 39. ठीक आहे, मी एकदा रिवाईज करून देते. ठीक आहे, बघा आर्टिकल 39 मध्ये येते सर्वात पहिले लाईव्हलीहूड प्रोव्हाइड करा. सेकंड आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ जे आहे त्याला कुठं ना कुठं हिंडर करा. डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थला जे आहे इक्विटेबल वेमध्ये करा. थर्ड आहे कन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ जे असते त्याला कुठं ना कुठं होऊ नाही द्यायचं. ठीक आहे, कन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थला प्रिव्हेंट करायचं. फोर्थ वन आहे आपलं इक्वल वेजेससाठी. ठीक आहे, इक्वल पे द्यायचं, इक्वल वेजेस इक्वल कामासाठी इक्वल वेजेस द्यायला पाहिजे. आणि नंतरचं आहे आपलं फिफ्थ वन प्रिझर्व करायचं हेल्थला. आणि त्याच्यासोबत जे फोर्सेबल वर्क असते किंवा अब्यूज असते त्या चिल्ड्रनसोबत किंवा वर्करसोबत त्याला अवॉइड करायचं. आणि लास्ट वन आहे एक हेल्दी डेव्हलपमेंट ऑफ अ चिल्ड्रनला जे आहे होण्यासाठी काही प्रोव्हिजन बनवायचे. ठीक आहे, हे झालं आपलं सर्व आर्टिकल नंबर 39 मध्ये. आता आपण वळूया नेक्स्ट आर्टिकलकडे. आता नेक्स्ट आर्टिकल काय आहे आपला, हा 39 झाला, 38 झालं, 39 झालं. त्याच्याचमध्ये ना हे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्टमधून ना या प्रोव्हिजनला ॲड केले होतं. ठीक आहे, कुठला कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट होता हा तुम्ही मला याच्यामध्ये काय म्हणता आपण कमेंटमध्ये सेक्शनमध्ये तुम्ही सांगाल. हे तुमचं काम आहे. ठीक आहे, कमेंटमध्ये प्लीज मेन्शन करा कुठल्या कॉन्स्टिट्यूशन ॲक्टनी आर्टिकल नंबर 39A ला ॲड केलेलं होतं. तर बघा आर्टिकल नंबर 39A मध्ये काय आहे, इट प्रमोट्स द इक्वल जस्टिसला प्रमोट करते अँड प्रोव्हाइड करायचं एक लीगल एड टू द पुअर. ठीक आहे, लीगल एड टू द पुअर हे आपला आर्टिकल नंबर 39A मध्ये येते. आता आहे आपला नेक्स्ट आर्टिकल नंबर आहे 41. आता 41 मध्ये काय आहे, स्टेटला जे आहे त्यांनी इन्शुअर करायला पाहिजे की राईट टू वर्क. ठीक आहे, राईट टू वर्क ॲज वेल ॲज एज्युकेशन आणि पब्लिक असिस्टंट. ठीक आहे, जसं याच्यामध्येच मेन्शन केलं आहे ते सर्व येते आर्टिकल नंबर 41 मध्ये. ठीक आहे, आणि याच्यामध्ये एक परत पॉईंट आहे इथं जे पब्लिक असिस्टन्स आहे इन केस ऑफ कोणासाठी, इन केस ऑफ अनएम्प्लॉय ओल्ड एज पीपल. ठीक आहे, जे ओल्ड वयांचे लोक आहेत त्यांच्यासाठी ॲज वेल ॲज दोज आर सिक अँड डिसेबल. ठीक आहे, तर आपण लक्षात ठेवायचं आर्टिकल नंबर 41 मध्ये कुठे ना कुठं अनएम्प्लॉयमेंट बद्दल, ओल्ड पीपल बद्दल आणि डिसेबल पीपल बद्दल पण बोललं गेलेलं आहे. ठीक आहे, हे झालं आपलं आर्टिकल नंबर 41. आणि नेक्स्ट आहे आर्टिकल नंबर 42. आता आर्टिकल नंबर 42 मध्ये ना स्टेट जे आहे त्यांना काही प्रोव्हिजन बनवायला पाहिजे जे कुठं ना कुठं एक आपण म्हणू शकतो ह्युमन कंडिशन. ठीक आहे, एक प्रॉपर कंडिशन, वर्क कंडिशन राहायला पाहिजे. त्याच्याच बरोबर मॅटर्निटी रिलीफ
जे आहे ते प्रोव्हाइड करायला पाहिजे पीपल्सला, ठीक आहे. तर हे येते आपल्याला 42 आर्टिकल्समध्ये. आणि नंतरचा आर्टिकल नंबर आहे 43. आता 43 मध्ये काय मेन्शन आहे की लोकांना, ठीक आहे, सेक्युअर लिव्हिंग वेजेस राहायला पाहिजे आणि एक डिसेंट लाईफ जे आहे ते प्रोव्हाइड करायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की जे पण आपण हे आहे सोशल प्लस कल्चरल ऑपॉर्च्युनिटीज जे आहेत, ठीक आहे, फॉर ऑल द वर्कर ते द्यायला पाहिजे, ठीक आहे. हे आपला आर्टिकल 43 मध्ये येते. आणि लास्ट आहे आर्टिकल नंबर 43A, जे डील करते विथ द वर्कर पार्टिसिपेशन. त्याच्यामध्ये येते की स्टेट शुड इन्शुअर सच स्टेप ज्याच्यामध्ये पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स जे आहे इन द मॅनेजमेंट प्रोसेस ऑफ द इंडस्ट्री, ठीक आहे. वर्कर्सचं पार्टिसिपेशन इंडस्ट्रीच्या कामासाठी प्रॉपर वेनी राहायला पाहिजे, याच्याकडे बस स्टेटनी जे आहे काही मेजर्स घेऊन इम्प्लिमेंट करायला पाहिजे. आणि लास्ट आहे आपला आर्टिकल नंबर 47, जे मेनली डील करते लेवल ऑफ न्यूट्रिशन सोबत, ठीक आहे, न्यूट्रिशन स्टँडर्ड आणि हेल्थ स्टँडर्ड सोबत, ठीक आहे. पब्लिक हेल्थ आपण म्हणू शकतो, पब्लिक हेल्थला इम्प्रूव्ह करण्यासाठी जो आर्टिकल आहे तो आहे आर्टिकल नंबर 47, ठीक आहे. तर हे जेव्हा तुम्ही प्रॉपरली पाहिले असणार ना, व्यवस्थित नोटीस केले असेल, तर हे कुठले ना कुठे प्रिन्सिपल जे आहेत कुठे ना कुठं एक सोशल डेमोक्रेसी ॲज वेल ॲज वेलफेअर स्टेट प्रमोट करण्याचे आयडियल्स आहे, ठीक आहे. सर्व पॉईंट, ठीक आहे. वर्क प्रॉपरली, ठीक आहे, इकॉनॉमिक सोशल आणि पॉलिटिकल जस्टिस देणे, लीगल एड प्रोव्हाइड करणे गरीब लोकांना, त्याच्याचबरोबर लिव्हिंग वेजेसकडे लक्ष देणे, मॅटर्निटी रिलीफकडे, एज्युकेशनलकडे, त्याच्याचबरोबर इक्वल पेमेंटकडे, वेल्थच्या डिस्ट्रीब्युशनकडे, ठीक आहे. तर याच्यामधून आपल्याला समजून येते की हे कुठे ना कुठे आयडियल्स आहे वेलफेअर रिझम कन्सेप्टचे. त्याच्यामुळे हे सर्व जे आहेत आर्टिकल सोशलिस्ट प्रिन्सिपलच्या अंडरमध्ये येतात. आता बघूया आपण नेक्स्ट, आता गांधीयन प्रिन्सिपल. आता गांधीयन प्रिन्सिपलमध्ये कुठले कुठले पॉईंट्स आहेत, तर सर्वात पहिले येते विलेज पंचायतचं फॉर्मेशन करणे, ते आहे आर्टिकल नंबर 40 मध्ये, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण म्हणू शकतो स्टेट जे आहे दे शुड ऑर्गनाइज विलेज पंचायत ॲज अ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीज, ठीक आहे. काही समजवण्यालायक नाही आहे याच्यामध्ये, ठीक आहे, सिम्पल वर्डिंग आहे, आपण समजून घेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे सेकंड वन, प्रमोट करणे कॉटेज इंडस्ट्रीला, ठीक आहे. आहे आपला आर्टिकल नंबर 43. तर स्टेट जे आहे ते कॉटेज इंडस्ट्रीला जे आहे प्रमोट करायला पाहिजे ऑन इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज अ कॉपरेटिव्ह बेसिसमध्ये, ठीक आहे. आपल्याला जसं माहिती आहे गांधीजी पण जे आहे कॉटेज इंडस्ट्रीसाठी खूप सपोर्ट होते, जसं आपल्याला माहिती आहे खादीवालं, ठीक आहे, खादी वर्क्स आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर पंचायत सेल्फ गव्हर्नमेंटला ते प्रमोट करायचे, ठीक आहे. सेल्फ गव्हर्नन्स राहायला पाहिजे असे ते नेहमी बोलत राहायचे. त्याच्यामुळे पंचायतवाला प्रोव्हिजन पण गांधीयन प्रिन्सिपलच्या अंडरमध्ये येतो. त्याच्यानंतर आता नेक्स्ट आर्टिकल आहे आर्टिकल नंबर 43A. आता या आर्टिकल नंबर 43A मध्ये काय आहे की स्टेट शुड प्रमोट एक व्हॉलेंटरी फॉर्मेशन व्हायला पाहिजे एक डेमोक्रॅटिक कंट्रोल कोऑपरेटिव्ह सोसायटीचा, ठीक आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटीचं फॉर्मेशन व्हायला पाहिजे एक डेमोक्रॅटिक वेमध्ये, तर तेच आहे आर्टिकल नंबर 43A, ठीक आहे. आता आर्टिकल नंबर 43 हे कुठल्या आर्टिकलने ऍड केले, कुठल्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटने ऍड केलं आहे ते तुम्ही मला सांगा. सॉरी 43B आहे हे, ओके सॉरी, हे 43B मध्ये मेन्शन आहे. आता नेक्स्ट आर्टिकल आहे आर्टिकल नंबर 46. आता आर्टिकल नंबर 46 ना वीकर सेक्शन रिलेटेड प्रोव्हिजन आहे. त्याच्यामध्ये मेन्शन आहे की स्टेट जे आहे प्रमोट करायला पाहिजे एज्युकेशनल ॲज वेल ॲज इकॉनॉमिक इंटरेस्ट जे वीकर सेक्शन आहे आपल्या सोसायटीचे, एस्पेशली SC कम्युनिटी असो की ST कम्युनिटी असो, ठीक आहे. तर वीकर कम्युनिटीसाठी या वीकर सेक्शनसाठी जे आहे स्टेटनी काही वर्क करायला पाहिजे एज्युकेशनल आणि इकॉनॉमिक इंटरेस्टला पकडून, ठीक आहे. तर हे झालं आपलं आर्टिकल नंबर 46 मध्ये. आता नेक्स्ट आर्टिकल आहे आर्टिकल नंबर आपला 47. त्याच्यामध्ये मेनली पब्लिक हेल्थला डील केलेला आहे. तर स्टेटनी ना काही असे प्रोव्हिजन बनवायला पाहिजे जे पब्लिक हेल्थला प्रमोट करायला पाहिजे आणि कुठं ना कुठं जे हार्मफुल प्रोडक्ट्स आहे, जसं की झालं इथे डायरेक्टच मेन्शन आहे, इथं आलं नसेल पण इथं बघा, इंटॉक्सिकंट जे असतं, इंटॉक्सिक ड्रिंक्स किंवा ड्रग्सचं कन्झम्पशन जे आहे त्याला जे आहे प्रमोट नाही करायला पाहिजे, ठीक आहे, प्रोहिबिट करायला पाहिजे. तर हे झालं आपलं आर्टिकल नंबर 47 मधलं पॉईंट. आणि लास्ट पॉईंट आहे गांधीयन प्रिन्सिपल मधलं आर्टिकल नंबर 48. याच्यामध्ये आहे की स्टेट शुड प्रोव्हाइड सर्टन प्रोव्हिजन और सर्टन ॲक्ट्स जे रेस्ट्रिक्ट करणार स्लॉटरिंग ऑफ काऊ अँड इम्प्रूव्ह द कॅटल ब्रीडिंग, ठीक आहे. तर हे झालं आपलं आर्टिकल नंबर 48.
हे झाले आपले सर्व प्रोव्हिजन इन गांधीयन प्रिन्सिपल. ठीक आहे, आपण आपल्याला लक्षात ठेवायचं असेल कुठले प्रिन्सिपल गांधीयनशी रिलेटेड आहे, तर आपण जेव्हा गांधीजीबद्दल वाचतो, जेव्हा आपण मॉडर्न हिस्ट्रीचं पोर्शन कव्हर करतो, त्याच टाइमला आपण आपण आपल्याला लक्षात येणार की गांधीजी ना मोस्टली विलेज सेल्फ गव्हर्नमेंटला प्रमोट करायचे. खादी म्हणून कॉटेज इंडस्ट्री येणार, कॉपरेटिव्हला पण त्यांचं वर्क होतं. ठीक आहे, कॉपरेशननी वर्क करायला पाहिजे, त्याच्यामुळे कॉपरेटिव्हचं फॉर्मेशन. वीकर सेक्शनकडे पण त्यांचं जे ॲटिट्यूड होतं खूप चांगलं होतं, म्हणून वीकर सेक्शनवालं प्रोव्हिजन. ऑब्व्हियसली पब्लिक हेल्थकडे त्यांचं लक्ष होतं. ठीक आहे, पब्लिक हेल्थसाठी पण आपण म्हणू शकतो प्रॉपर वर्क त्यांनी खूप सारं केलं. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो ड्रग्स इंटॉक्सिकन त्याच्या विरुद्ध होते त्यांनी नेहमी, म्हणून पब्लिक हेल्थवाला पॉईंट गांधीयन प्रिन्सिपलमध्ये येणार. आणि त्याच्यानंतर ऑब्व्हियसली कॅटलसाठी, ठीक आहे, ॲनिमल्ससाठी पण त्यांचं जे विचार्स होते ते खूप चांगले असल्यामुळे आपण म्हणू शकतो कॅटलवाला पण पॉईंट याच्यामध्येच येईल गांधीयन प्रिन्सिपलमध्ये. ठीक आहे, तर हे इझिली आपण गांधीजीला लिंक करून जे आहे कुठले कुठले प्रोव्हिजन गांधीयन प्रिन्सिपलच्या अंडरमध्ये येऊ शकतात ते आपल्याला चांगल्याने लक्षात येते. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे लिबरल आणि इंटेलेक्च्युअल प्रिन्सिपल. आता लिबरल आणि इंटेलेक्च्युअल प्रिन्सिपलमध्ये सर्टन आयडियाज जे लिबरल लेवल आपण लिबरल्स आहेत किंवा इंटेलेक्च्युअल आयडियाज आहेत ते या सर्व प्रिन्सिपलच्या आतमध्ये येतात. तर सर्वात पहिला आहे आपलं की आर्टिकल नंबर 44. आर्टिकल नंबर 44 ते डील करते की कंट्रीमध्ये एक युनिफॉर्म सिव्हिल कोड यायला पाहिजे. ठीक आहे, आणि खूप टाईमपासून मध्ये असं डिस्कशन चालू आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड कंट्रीमध्ये रन राहायला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, गोवा ही एक स्टेट आहे ज्याच्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड रन आहे. ठीक आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये असं असते की प्रत्येक रिलिजनला सेम लॉजली फॉलो करायला पाहिजे. ठीक आहे, असं एक प्रोव्हिजन असते युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये. फक्त गोवा ही एक स्टेट आहे ज्याच्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे आणि कुठलाच बाकी जे आपण म्हणू शकतो बाकी स्टेटमध्ये याची प्रोव्हिजन सध्या इम्प्लिमेंट केली नाही आहे. ठीक आहे, आणि कुठल्या आर्टिकलमध्ये येते, आर्टिकल नंबर 44. आता नेक्स्ट आर्टिकल आहे आर्टिकल नंबर 45. तर याच्यामध्ये काय आहे, बेसिकली चिल्ड्रनच्या अर्ली एज्युकेशन 45. ठीक आहे, आर्टिकल नंबर 45 बेसिकली डील करते की स्टेट जे आहे अर्ली केअर चाइल्डहुड केअर ॲज वेल ॲज एज्युकेशन टू ऑल द चिल्ड्रन ज्यांची एज कम्प्लिटेड द एज ऑफ 6 year. ठीक आहे, त्यांना सर्वांना जे आहे अर्ली एज्युकेशनल पर्पजवालं जे आहे पॉईंट ते याच्यामध्ये येऊन जाते. ठीक आहे, अर्ली एज्युकेशन प्रोव्हाइड करायसाठी आणि ॲज वेल एज अर्ली चाइल्डहुड केअर पण प्रोव्हाइड करायला पाहिजे, हे या प्रोव्हिजनमध्ये मेन्शन आहे. आणि तुम्हाला लक्षात असेल की हे जे आहे आर्टिकल नंबर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट नंबर 86. ठीक आहे, 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 2002 या प्रोव्हिजननी हे ते ॲड केलेलं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट आहे आपलं 45 झालं. नेक्स्ट पॉईंट आहे इन्व्हायरमेंट रिलेटेड सेफगार्ड. तर हा आहे आपला आर्टिकल नंबर 48A आहे, याच्या आधी आहे हा 48. ठीक आहे, आर्टिकल नंबर 48. तर आर्टिकल नंबर 48 मध्ये असं मेन्शन केलेलं आहे की जी स्टेट आहे दे मस्ट ऑर्गनाइज एग्रीकल्चर ॲज वेल एज ह्युमन हजबेंडरी ऑन अ मॉडर्न ॲज वेल ॲज अ सायंटिफिक लाईन. ठीक आहे, मॉडर्न आणि सायंटिफिक लाईनमध्ये जे आहे त्यांनी ॲग्रिकल्चर आणि ह्युमन ॲनिमल हजबेंडरी करायला पाहिजे, हे आर्टिकल नंबर 48 मध्ये मेन्शन आहे. त्याच्यानंतर आर्टिकल नंबर 48A त्याच्यामध्ये काय मेन्शन आहे की स्टेट जी आहे शुड प्रोटेक्ट द इन्व्हायरमेंट अँड सेफगार्ड द फॉरेस्ट ॲज वेल ॲज अ वाईल्ड लाईफ. ठीक आहे, फॉरेस्टला आणि वाईल्ड लाईफला पण जे आहे सेफगार्ड करायला पाहिजे, हे आपल्या आर्टिकल नंबर 48A मध्ये मेन्शन आहे. त्याच्यानंतर येते आर्टिकल नंबर 49. आता आर्टिकल नंबर 49 मध्ये आहे जे पण आपले हेरिटेज आहे किंवा आपले जे ओल्ड स्कल्पचर्स आहेत मॉन्युमेंट्स आहेत त्यांचं प्रोटेक्शन व्हायला पाहिजे. ठीक आहे, नॅशनल इम्पॉर्टन्सचे असलेले जितके पण आपले मॉन्युमेंट्स आहेत त्यांचं प्रोटेक्शन करायचं, हे आर्टिकल नंबर 49 मध्ये मेन्शन आहे. आणि नंतरचा लास्ट आर्टिकल आहे आपला आर्टिकल नंबर 50. आर्टिकल नंबर 50 इट डील्स विथ अ सेपरेशन ऑफ अ ज्युडिशियरी ॲज वेल ॲज अ एक्झिक्युटिव्ह. ठीक आहे, ज्युडिशियरी आणि एक्झिक्युटिव्हमध्ये सेपरेशन याला जे आहे आर्टिकल नंबर 50 मध्ये मेन्शन आहे. आणि लास्ट पॉईंट आहे आर्टिकल नंबर 51 जे मेनली डील करते की इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटीला जे आहे स्टेटनी प्रमोट करायला पाहिजे. ठीक आहे, तर हे सर्व आयडियाज झाले आपल्या लिबरल आणि इंटेलेक्च्युअल प्रिन्सिपलच्या पॉईंटमध्ये. ठीक आहे, ते झालं आपलं सोशलिस्ट प्रिन्सिपल आपण आधी बघितलं, हे आहे आपलं सोशलिस्ट प्रिन्सिपलचे प्रत्येक पॉईंट. त्याच्यानंतर आपण बघितलं गांधीयन प्रिन्सिपलमध्ये कुठले कुठले आर्टिकल्स येतात आणि नंतर बघितलं आपलं हे लिबरल आणि इंटेलेक्च्युअल प्रिन्सिपलमधले काय पॉईंट आहेत. आता बघा सर्टन प्रोव्हिजन जे आहे DPSP मध्ये आपण आता सांगितलं होतं. ठीक आहे, इथे मी तुम्हाला काही प्रश्न केले होते की कुठल्या आर्टिकल्सनी कुठल्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटने ॲड केलेले गेले आहेत कुठले प्रोव्हिजन, तर ते इथं पूर्ण मेन्शन केलेले आहेत. तर बघा जेव्हा कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झाली होती 42. ठीक आहे, ते
76 मध्ये, तर आर्टिकल नंबर 39 जे मेनली डील करते हेल्थ टू सिक्युअर द ऑपॉर्च्युनिटी फॉर हेल्थी डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन, ठीक आहे, हे याच्या अंडरमध्ये आर्टिकल नंबर 39 क्लॉज ए ला ऍड केलं गेलं होतं, ज्याच्यामध्ये फ्री लिगल एड प्रोव्हाइड करायला पाहिजे पुअर लोकांना, ठीक आहे. कुठलं पण लिगल त्यांचे जे केसेस असतील ते फ्रीली व्हायला पाहिजे, हे प्रोव्हिजन जे आहे आर्टिकल कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 42 ने ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर 43A, ज्याच्यामध्ये मेन आहे की सर्टन स्टेप्स जे आहे गव्हर्नमेंटने घ्यायला पाहिजे टू इन्शुअर द पार्टिसिपेशन ऑफ वर्कर इन द मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्रीज. आणि 48A, ज्याचं मेन प्रोव्हिजन आहे की स्टेट मस्ट प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द इन्व्हायरमेंट, ठीक आहे. हे सर्व जे आहे 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टने ऍड केलेलं आहे. नंतर आहे 44th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, त्याच्यामध्ये आर्टिकल 38 मधला एक पॉईंट ऍड केलेला आहे, ठीक आहे. त्याला एक्सपांड केलं आहे की टू मिनिमाइज द इनइक्वॅलिटी इन इन्कम, स्टेटस, फॅसिलिटीज ॲज वेल एज ऑपॉर्च्युनिटी, ठीक आहे. अशी टाईपची कुठली इनइक्वॅलिटी आहे त्याला अवॉइड करायला पाहिजे, ठीक आहे. मी तुम्हाला जेव्हा सोशलिस्ट प्रिन्सिपल सांगत होते त्या टाइमला पण मी तुम्हाला हे पॉईंट सांगितले होते. हे 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट, त्याच्यानी काय ऍड केलं, सबस्टन्सेस ऑफ आर्टिकल 45 हॅज बीन चेंज अँड आर्टिकल 21A हॅज बीन इन्क्लुडेड, ठीक आहे. द राईट टू एलिमेंटरी एज्युकेशन ॲज अ फंडामेंटल राईट, ठीक आहे. 86 अमेंडमेंट ऍक्टनी आर्टिकल नंबर 21A, ठीक आहे, जे एज्युकेशन रिलेटेड डील करते त्याच्यामध्ये, ठीक आहे, आपण जे फंडामेंटल राईट जेव्हा वाचलं होतं तेव्हा हे लक्षात येईल तुम्हाला, ठीक आहे. हे आपण लर्न केलं होतं काय असतं त्याच्यामध्ये. तर त्याच टाइमला ना 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टनी 45 जे आहे 45 आर्टिकल त्याच्यामधले काही पॉईंट्सला अमेंड केलं होतं, जसं मी तुम्हाला इथे सांगितलं, ठीक आहे. अर्ली चिल्ड्रन एज्युकेशन, ठीक आहे. त्याच्याच बरोबर आपण म्हणू शकतो अर्ली चाइल्डहुड केअर अंटिल द चिल्ड्रन कम्प्लीट द एज ऑफ 6, हे जे लाईन आहे ते या अमेंडमेंट ऍक्टनी ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर हे आर्टिकल अमेंडमेंट नंबर 97 2011 मधली, त्याच्यामध्ये काय केलं आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी हा जो कन्सेप्ट आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी ऑब्व्हियसली गांधीयन प्रिन्सिपलच्या अंडरमध्ये येणार. तर हे जे आहे आर्टिकल नंबर 43B ने ऍड केलं गेलं होतं. तर आता आपण डिस्कस करूया काही लँडमार्क सुप्रीम कोर्टचे केसेस जे मेनली डील करतात फंडामेंटल राईट वर्सेस DPSPच्या कंपॅरिझन सोबत, ठीक आहे. तर सर्वात आधी काय झालं होतं 1951 मध्ये चंपाकन दोरईराजन केस झालं होतं वर्सेस स्टेट ऑफ मद्रास. त्याच्यामध्ये असं म्हणलं गेलं की जे DPSP आहेत ना ते कधी सबसिडियरी आहे टू द फंडामेंटल राईट, त्याचाच अर्थ की फंडामेंटल राईट आर सुपेरियर ॲज कम्पेअर टू DPSP. पण नंतर काय झालं 1967 मध्ये सुप्रीम कोर्टनी गोलकनाथ केसमध्ये वर्सेस स्टेट ऑफ पंजाब केसमध्ये असं फाईंड केलं की जे फंडामेंटल राईट आहे त्याला आपण अमेंड नाही करू शकत जस्ट टू इम्प्लिमेंट अ DPSP, ठीक आहे. DPSP साठी काही लॉ बनवण्यासाठी आपण फंडामेंटल राईटला इम्प्लिमेंट नाही करू शकत. पण पार्लमेंटला ना ही गोष्ट आवडली नाही आणि नंतर मग त्यांनी ना एक 24th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आणलं. त्याच्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलं की पार्लमेंटला जे आहे पॉवर आहे की ते जे आहे फंडामेंटल राईटला जे आहे चेंज करू शकते किंवा अमेंडमेंट आणू शकते. आणि त्याच्यानंतर परत त्यांनी असं बोललं 25th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टमध्ये त्यांनी आर्टिकल नंबर 31 ला अमेंड केलं, ठीक आहे. आर्टिकल नंबर 31 ला अमेंड करून एक क्लॉज C ऍड केलं. त्याच्यामध्ये त्यांनी 2 प्रिन्सिपल ऍड केले. एक होतं की फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ अ DPSP नंबर आर्टिकल नंबर 39B आणि आर्टिकल नंबर 39C, ठीक आहे. आपण आर्टिकल नंबर 14 ला, आर्टिकल नंबर 19 ला ॲज वेल एज आर्टिकल नंबर 31 ला जे आहे अमेंड करू शकतो. किंवा आपण असं सिम्पल केस अंडरस्टँड करण्यासाठी आपण म्हणू शकतो जे आर्टिकल नंबर 39B आणि 39C, ठीक आहे, जे DPSP मध्ये आहेत ते कुठे ना कुठं सुपेरियर ऍक्ट करणार ॲज कम्पेअर टू आर्टिकल नंबर 14, 19 आणि आर्टिकल नंबर 31, ठीक आहे, असं त्यांनी बोललं. आणि सेकंड प्रोव्हिजन ऍड केलं की कुठल्याही कोर्टमध्ये आपण प्रश्न नाही करू शकत फॉर इम्प्लिमेंटेशन ऑर एनी क्वेश्चन रिलेटेड टू सच मेजर्स, ठीक आहे, असं त्यांनी मेन्शन केलं. मग सुप्रीम कोर्टनी हे जे प्रोव्हिजन आहे ना 42nd कॉन्स्टिट्युशनल ही जी प्रोव्हिजन आहे ना बघा, ही जी प्रोव्हिजन आहे जी सेकंड मध्ये मेन्शन आहे आपल्या आर्टिकल नंबर 31 क्लॉज C मधलं, त्याला नलिफाय करून टाकलं केशवानंद भारती केसमध्ये, ठीक आहे. जसं इथे मेन्शन आहे केशवानंद भारती केस वर्सेस स्टेट ऑफ केरलामध्ये आर्टिकल नंबर 31C च्या क्लॉज नंबर 2, ठीक आहे, प्रोव्हिजन नंबर 2 ला सुप्रीम कोर्टनी नलिफाय आणि वॉइड असं कन्सिडर केलं, ठीक आहे. कारण की असं कुठलं प्रोव्हिजन नाही आहे ज्याच्यामध्ये क्वेश्चनिंग केलं नाही जात, ठीक आहे. एव्हरीवन हॅज अ पॉवर टू क्वेश्चन द
मेजर्स टेकन बाय द पार्लमेंट. ठीक आहे, म्हणून या आर्टिकलला जे आहे नलिफाय करण्यात आलं. पण हा जो प्रोव्हिजन आहे ना त्याला सुप्रीम कोर्टनी जे आहे पॉझिटिव्ह म्हटलं आणि त्याला जे आहे कन्सिडर करण्यात आलं. हे पॉईंट लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि मग काय झालं, 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट आलं. त्याच्यामध्ये ना काही पॉईंटला एक्सटेंड करू आपण. ठीक आहे, इथं फक्त 39B आणि 39C, ठीक आहे, हे न असता प्रत्येक पॉईंट जे आहेत, प्रत्येक आर्टिकल्स मेन्शन जे आहेत DPSP मध्ये, त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण प्रत्येक फंडामेंटल जे राईट्स आहेत त्याला कुठं ना कुठं अमेंड करू शकतो, असं त्यांनी 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये म्हटलं. पण मग परत सुप्रीम कोर्टनी मिनर्वा माइल केसमध्ये या पॉइंटला नलिफाय कन्सिडर केलं. ठीक आहे, आणि त्यांनी परत असं सांगितलं की जे फंडामेंटल राईट्स आहे आणि DPSP आहे त्याचा बॅलन्स जे आहे ते मेंटेन करायला पाहिजे, असं त्यांनी मिनर्वा मिल्स केसमध्ये म्हटलं. ठीक आहे, आणि मग आपण 1993 मध्ये एक उन्नी कृष्णवन वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेशचं एक केस झालं होतं. त्याच्यामध्ये DPSP आणि फंडामेंटल राईट्सला ते दोघेही सप्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरी ऍक्ट करतात एक दुसऱ्यासाठी, असं सुप्रीम कोर्टनी म्हटलं. ठीक आहे, तर हे एक कम्प्लीट टाइमलाईन म्हणू शकतो की कशा प्रकारे फंडामेंटल राईट्सला आणि DPSPला कम्पेअर करण्यात आलं होतं. आणि फायनली आपण कन्क्लूड करू शकतो की दोघेही जे आहे बोथ ऍक्ट ॲज अ विल ऑफ अ चॅरिट, नो वन इज लेस दॅन द अदर. ठीक आहे, हे आपण म्हणू शकतो. सो दॅट्स इट फॉर द पॉइंट जे आपण फंडामेंटल राईट वर्सेस DPSP रिलेटेड केसेसमध्ये आहे. आता बघा, DPSPचे ना सर्टन क्रिटिसिझम्स आहेत. आता हे ना मोस्टली जे आता डिस्कस केले ना ते सर्व प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहेत, आणि हे जे पॉईंट्स आहेत ना ते मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहेत. तर DPSPचा आपल्याला सपोज प्रश्न आला की क्रिटिकली अनालाइज द DPSP प्रिन्सिपल ऑफ अवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर याच्यामध्ये आपण क्रिटिकल अनालिसिस करताना आपण म्हणू शकतो की जे आहे DPSP ते खूप चांगले प्रिन्सिपल्स आहेत. ठीक आहे, स्टेटला काही गाईडलाईन्स दिलेले आहेत, पण स्टील दे आर नॉट जस्टिसेबल इन नेचर, आणि कुठं ना कुठं ते इलॉजिकली अरेंज केलेले आहेत. एक प्रॉपर ऑर्डरमध्ये ते जे आहेत अरेंज नाही आहे आपण म्हणू शकतो. त्याच्याबरोबर कॉन्फ्लिक्टिंग इन नेचर आहे. कुठले कुठले प्रोव्हिजन कुठल्या कुठल्या राईट्सला जे आहेत कॉन्फ्लिक्ट करतात, आणि ऑर्थोडॉक्स ऑथॉरिटीला जे आहे ते प्रमोट करतात. जसं की आपण म्हणू शकतो इथे सर्टन प्रोव्हिजन्स आहेत जे कुठं ना कुठं बॅकवर्ड मेंटॅलिटीला प्रमोट करतात. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे हे कुठं ना कुठं आपण म्हणू शकतो ऑर्थोडॉक्स मेंटॅलिटीला प्रमोशन होते DPSPने, हे एक आहे. आणि त्याच्यानंतर आहे समटाईम न त्याचं इंटरप्रिट करणं, ठीक आहे, काय दिलेलं आहे DPSPच्या वर्डिंगमध्ये ते वेग आहे. ठीक आहे, तर हे झालं सर्टन टाईप ऑफ क्रिटिसिझम जे DPSPमध्ये आहेत, आपण असं म्हणू शकतो. पण स्टील कन्क्ल्युजन करताना आपल्याला एक ऑप्टिमिस्टिक कन्क्ल्युजन देणं गरजेचे होऊन जातं. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो डिस्पाईट सर्टन ड्रॉबॅक्स ऑफ सर्टन क्रिटिसिझम, सिग्निफिकन्स जे आहे DPSPचं त्याला आपण लुक डाऊन नाही करू शकत. ठीक आहे, जस्ट बिकॉज ते इन्फॉर्सेबल नाही आहेत कोर्ट ऑफ लॉमध्ये, तर तरी त्याच्यासाठी आपण जस्ट या फॅक्टरसाठी आपण जे आहे DPSPला कमी असं आहे असं नाही म्हणू शकत. आणि त्याचबरोबर हे जे प्रिन्सिपल आहेत ना ते कुठे ना कुठे ॲड झाले की गव्हर्नन्स प्रॉपर वेनी व्हायला पाहिजे, आणि आपली जे कंट्री आहे ते स्मूथली रन व्हायला पाहिजे, आणि हे जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्याला मिळवण्यासाठी आपली कंट्री जी आहे ती नेहमीच प्रयत्न करत आहे, आणि आपण कुठं ना कुठे एक वेलफेअर सिटीजन किंवा वेलफेअर स्टेटकडे वळत आहोत, हे आपलं असं कन्क्लुजन आहे. ठीक आहे, तर हे झालं आपलं एंटायर डिस्कशन रिलेटेड टू DPSP, आणि पुढे आपण तसंच व्हिडिओ घेऊन येणार. आय थिंक नेक्स्ट मोस्ट प्रॉबेबली फंडामेंटल ड्युटीजवर व्हिडिओज राहणार. आणि सी यू सून इन द नेक्स्ट वन. टिल देन थँक्यू.